मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत। सर, आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं तर राज ठाकरे हे स्वतः वाढदिवसात शुभेच्छा देण्यासाठी गेलेले होते, तुम्ही देखील होतात। काय एक माहोल, पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आणि या संपूर्णपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील पाहायला मिळाला। नाही, नक्की शेवटी हे महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आहे आणि मला एक पदाधिकारी म्हणण्यापेक्षा मला एक महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून असं वाटतं की जेव्हा दोन कुटुंब, दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात कुठल्याही निमित्ताने, मग तो डोमचा विषय असेल किंवा आज यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतनाचा विषय असेल, परंतु जेव्हा राजसाहेब ठाकरे तिकडे गेले तेव्हाच कळतं की महाराष्ट्राचे संस्कार काय, संस्कृती काय, आणि अतिशय उत्तम असा तो आनंद सोहळा होता। त्याचा आम्हीच नाही फक्त, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला असेल, कारण आपण 100% इतर राज्यांपेक्षा खूप वेगळे आहोत। राजकीय काय तुमचे मतभेद असतील ते वेगळे, परंतु आज हे कुटुंब अनेक वर्षांनी का होईना दोन कारणांनिमित्त एकत्र आलं, त्याचा नक्कीच आम्हाला आनंद झाला। आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करू की राजकारणात काय होतं काय नाही हा विषय खूप नंतरचा आहे, परंतु ह्याला कुठल्याही प्रकारची दृष्ट लागू नये, हे नातं असंच दृढ राहावं। राजकारणात काय होईल काय होणार नाही ह्याचा विचार आम्ही करत नाही। नक्कीच आपण पाहिलं तर तुम्ही देखील सोबत होतात राज ठाकरेंच्या। त्या सर्वप्रथम गेले, त्यानंतर भेट झाली, त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा देखील झालेली आहे। काय नक्की संभाषण होतं, म्हणजे कसं त्या ठिकाणी दोघांनी संभाषण केलं होतं, कारण अनेक वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवरती गेले। नाही, मला वाटतं जेव्हा दोन कुटुंबातल्या व्यक्ती एकत्र भेटतात, त्या पण काही वर्षांनी जेव्हा भेटतात तेव्हा 100% त्यामध्ये कौटुंबिक गप्पा होता, काही जुने त्यांचे किस्से होते, काही जुन्या आठवणी होत्या। सन्मान्य राजसाहेबांनी जाऊन हिंदुत्व सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा आशीर्वादही घेतला आणि मला वाटतं सगळं कुटुंब एकत्र होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आतून आनंद होता आणि तोच मी भाग्याचा क्षण समजतो। नक्की तोच प्रश्न आता मला विचारायचा होता की राज ठाकरे साहेब जाऊन स्वतः त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या आसनाचं दर्शन घेतलेलं आहे, काय एक भावना होती त्यावेळी? नक्की ते आल्याच्या नंतर तुमच्यासोबत राजसाहेबांचा संपूर्ण प्रवास आहे तो देखील झालेला आहे, काय नक्की चर्चा? नाही, हे बघा, शेवटी कसं आहे माहिती आहे ना, सन्माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे ह्यांचं नातं काय होतं हे मी इकडे सांगण्याची आवश्यकता पण नाहीये। काय निर्णय झाले, काय त्यांनी केलं हा विषय राजकीय झाला, परंतु जे नातं होतं ना ते किती घट्ट होतं। घट्ट हा शब्द सुद्धा छोटा आहे, म्हणजे राजसाहेबांच्या अंतर्मनात काय झालं असेल हे फक्त तेच जाणे, त्याच्याबद्दल बोलण्याची माझी पात्रता सुद्धा नाही। कारण मला एवढं नक्की माहिती आहे की राजसाहेब आणि सन्मान्य बाळासाहेब ह्यांचं नातं हे फार वेगळं होतं, ते कोणालाही समजू न शकणार होतं, त्यामुळे मी तर भाष्य करूच शकणार नाही। नक्कीच आजच्या भेटीनंतर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, एक जोश पाहायला मिळाला आणि यावेळी युती पक्कीच असंच कार्यकर्त्यांनी सांगून टाकलं। तर काही ठिकाणी आमदार आलेले होते, या आमदारांनी देखील सांगितलं की आता ही भेट म्हणजे खरंच युती देखील पक्की, आणि त्यामध्ये भाषणामध्ये देखील बोललेले होते की आम्ही दोघं एकत्र येतो ते एकत्र राहण्यासाठी। शेवटी कसं एक समजून घ्या, आजची भेट जी होती ती त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करणारी होती, जी सन्मान्य राजसाहेबांनी 100% सगळेजण जाऊन तिकडे त्यांनी केली। कार्यकर्त्यांच्या भावनांची कायम कदर आणि आदर हे करायलाच लागतो, परंतु आमच्याकरता राज आदेश कुठल्याही गोष्टीचा हा शेवटचा असतो, त्यामुळे पुढे काय होणार आहे, आत्ता काय घडतंय ह्याच्यावर आम्ही विचार करत नाही। आम्हाला जेव्हा राजसाहेब सांगते जे सांगतील त्याचं त्या आदेशाचं आम्ही पालन करतो, परंतु एक गोष्ट नक्की, राजसाहेब ठाकरे जो काय भविष्यातला निर्णय घेतील तो या महाराष्ट्राचा, या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी शेतकऱ्यांचा ह्यांच्या भल्याचाच गतील, एवढं मात्र नक्की। आपण म्हणताय कौटुंबिक भेट होती, परंतु कौटुंबिक भेट असताना देखील राजकीय याचे परिणाम तर आपल्याला पाहायलाच मिळतात। अनेक जण जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, अनेक जणांच्या पोटात देखील दुखतं, असं आपल्या नेत्यांकडूनच ऐकायला मिळालेलं आहे। आज काय परिस्थिती असेल, काय वाटतंय की म्हणजे ह्या भेटीनंतर पुन्हा एकदा तेच राजकारण आणि अनेक काही ज्या प्रश्न उद्भवतात अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उद्भवतील? म्हणजे जर समजा आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मग त्यामध्ये काही वेळेला असं शिवसेनेकडून म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून बोलण्यात येतं की राजसाहेब वेगळा विचार करतील, पुढे जाऊन वेगळं म्हणतील, तर काय नक्की होऊ शकतं किंवा मग ह्या भेटीमध्ये त्यांच्यावरती कुठेतरी परिणाम होईल? नाही, मला वाटतं आजची भेट जी होती ना ही तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, ही वाढदिवसाच्या आपण जे म्हणतो अभिष्ट चिंतन करणारी होती। आता ह्याच्यानंतर त्याच्या कोणी काय प्रकारे विचार करावा हा प्रत्येकाचा विषय आहे। आजची भेट ही राजकीय नव्हती, डोमचा कार्यक्रम हा राजकीय नव्हता, परंतु
जर दुसरं कोणी विचार करत असेल तर तुम्हीच त्यांना प्रश्न विचारा की असा विचार का करताय. दोन भाऊ एकत्र येतात तर कोणाच्या तरी पोटात दुखत असेल काय वाटतं? आता हा सृष्टीचा नियम आहे ना, त्याला तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. कळलं का? ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांनी ती पोटदुखी थांबवण्याच्या गोळ्या घ्याव्यात, हेच मी या निमित्ताने सांगेन. परंतु मी त्यांनाही विनंती करीन की थोड्या क्षणाकरता ते बाजूला ठेवा आणि ह्याचा एक महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून आनंद घ्या की काही का होईना पण कुठल्या तरी वाढदिवसाच्या निमित्ताने, उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने हे दोन भाऊ, हे कुटुंब एकत्र आलेलं आहे. हे महाराष्ट्रावरचे, मराठी माणसावरचे आपल्यावर साधू संतांनी केलेले संस्कार आहेत. एवढीच त्यांना मी याची जाणीव करून देईन. कौटुंबिक भेटी होतात, यापुढे राजकीय भेटी देखील वाढतील? मला माहिती नाही. मी महाराष्ट्र सैनिक आहे आणि त्याच्यावर मी भाष्य करणं भेटी वाढाव्या असं वाटतं? नाही. त्याच्यावर मी तुम्हाला काय सांगितलं, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही एका मर्यादेपर्यंत राजसाहेबांची आमचे विचार बोलू शकतो, परंतु काय निर्णय घ्यायचा आणि काय ठरवायचं हे आमच्या पक्षात फक्त राजसाहेब ठाकरेच तो आदेश देतात आणि त्याचं आम्ही महाराष्ट्र सैनिक 100% पालन करतो. सर, एक वेगळा विषय आहे, त्यामध्ये पाहायचं झालं तर दहीहंडीचा विषय आहे आणि ह्याच दहीहंडीच्या विषयामध्ये प्रो गोविंदा म्हणून एक लीग आहे जी दहीहंडी गोविंदा पथकांसाठी आयोजित केली जाते गेल्या 2 वर्षापासून. त्या ठिकाणी पूर्व सरनाईक असतील, प्रताप सरनाईक असतील, त्यांच्या माध्यमातून हे सर्व आयोजित केलं जातं. परंतु यावर्षी जय जवान गोविंदा पथकाला आहे ते या गोविंदाच्या लीग मधून आहे ते बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना क्षुल्लक कारण देण्यात आलेलं आहे की तुमची रजिस्ट्रेशन आहे ते कुठेतरी लेट झालं. काय वाटतं, जो 25 वर्ष गोविंद आहे टिकून ठेवलेला आहे, ज्यांनी परंपरा टिकून ठेवलेली आहे, अशा संघाला बाहेर ठेवणं काय वाटतं, कितपत योग्य आणि नक्की का असं बाहेर ठेवलं असेल? नाही, यांनी स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. मला वाटतं त्यांनी जी मीरा रोडला साहेबांच्या भाषणाच्या वेळेला किंवा साहेब जेव्हा गेले होते तेव्हा जे त्यांनी थर लावले होते त्या थरांचे बहुतेक झालेले परिणाम आहेत. परंतु जय जवान हा खूप मोठं पथक आहे. जय जवान नाव म्हटलं की आपल्याला विजयी 8 थर लावतात, 9 थर लावतात, प्रयत्न 10 थरांचा करतात. त्यामुळे जर त्यांना प्रो गोविंदा तुम्ही 33 आहात म्हणून जर कोणी, टेक्निकल मला माहित नाही, परंतु तुम्ही 33 आहात म्हणून जर कोणी सांगितलं असेल ना तर त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. कारण आणि त्याच्याकरता जय जवानचं काहीच वाकडं होऊ शकत नाही. नाव जे हे करतायत त्यांचं खराब होऊ शकतं. जय जवानला मुंबईत आणि महाराष्ट्रात अढळ स्थान आहे. तो विजयी संघ आहे. त्यांच्यासारखे 1-2 दुसरे असतीलही, पण जे काय पहिले 2-3 रँक मधले संघ आहेत त्याच्यामध्ये जय जवान येतं. त्यामुळे त्यांना तुम्ही 33 आहात का, ते पहिले आहेत किंवा दुसरे आहेत, हे त्यांना आणि त्या मंडळाला नीट माहिती आहे. एवढंच मी सांगेन. पण बहुधा त्यांनी त्या मीरा रोडची जी काय त्यांनी थर लावला होता ना त्याचे त्यांना काय म्हणतो तो हा विचार त्यांनी केला असावा. त्यांना 33वा नंबर आठवला असावा त्या थरामुळे. त्यांचं देखील तेच म्हणणं आहे. आम्ही संघाशी बोललो तर ते यावर्षीच्या दहीहंडीमध्ये देखील मराठीचा मुद्दा घेऊन ते उतरणार आहे. त्यांच्या टी शर्टवरती देखील महाराष्ट्रात फक्त मराठी असं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कसं बघता याच्याकडे? त्यांच्याच नाही, आज हे वादळ उठलंय ना संपूर्ण, प्रत्येकाच्या मनात फक्त मराठी एवढंच आहे. आणि जर मराठी माणसाला, मराठी मंडळाला, मराठी व्यक्तीला किंवा मराठी संस्कृतीच्या जी व्यक्ती विरोधात काम करेल त्याची धूळदाण कशी उडेल तुम्ही बघा या महाराष्ट्रात सर्व आघाड्यांवरती. तर हे होते अविनाश अभ्यंकर आणि त्यांनी पुढारीच्या वेगळ्या प्रश्नावरती आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.